4 लाख बिल झाले, 5 लाख बिल झाले, 7 लाख बिल झाले, 8 लाख बिल झाले आणि परिस्थिती नसते लोकांची पैसे भरायची. आणि त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी तर लोक ट्रीटमेंट सुद्धा घेत नाहीत. म्हणजे ही फॅक्ट आहे. खरं म्हणजे ही सिस्टीम बदलण्याची गरज आहे. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये आपण जर गेलो तर मी तर गेल्यानंतर आवर्जून विचारतो की तुमच्याकडे मेडिकल सिस्टीम काय, तर तिथं पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट मेडिकल ट्रीटमेंट दिली जाते. आणि जसे प्रायव्हेट हॉस्पिटल तसे गव्हर्नमेंट हॉस्पिटल पण सेम त्याच पद्धतीने रन होतात. आणि त्याच्यामुळे कुठेही गेलं तरी सेम प्रकारची सुविधा. तर आपल्याकडे हॉस्पिटल्स मोठ्या प्रमाणात झालेत, परंतु सगळ्या आजारांवरची ट्रीटमेंट त्याच्यात नाही आहे. म्हणजे विशेषतः कॅन्सरच्या बाबतीमध्ये सुद्धा ही फार कमी हॉस्पिटल आहेत ज्या ठिकाणी कॅन्सरची आणि कॅन्सरची ट्रीटमेंट इतकी महागडी आहे की लोकांना ती परवडत नाही. आता मला आळंदीमध्ये एक इंद्रायणी हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी कॅन्सरची ट्रीटमेंट होते. आणि असे वेगवेगळे आजार, म्हणजे आता तुम्ही पाहता किडनीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले, लोकांच्या किडनीचे इश्यूज मोठ्या प्रमाणात होतात. कॅन्सर आहे, नंतर हार्टचे रिलेटेड खूप मोठ्या प्रमाणात पेशंट असतात. आणि नवीन नवीन वेगवेगळे आजार, म्हणजे कोविड नंतर तर अनेकांना खुब्याचा त्रास होतो. म्हणजे माहीत नाही म्हणजे त्या लसनी झालंय का त्या रेमडेसिवीरनी होतंय. परंतु माझ्या संपर्कातले सुद्धा मी अनेक लोक पाहिलीत की त्यांना रेमडेसिवीर दिल्यानंतर अशा प्रकारचा त्रास होतो. अशा अनेक गोष्टी आहेत आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करणं फार महत्त्वाचं आहे. तर तुमचं मंडळ आणि एक छान पाऊल उचललेलं आहे तुम्ही. आत्ता BP, शुगर आणि ह्या बेसिक गोष्टी या ठिकाणी तपासल्यात, परंतु त्याच्या पुढच्या ज्या काही त्याला कन्सेशनमध्ये पुढच्या ट्रीटमेंट करण्याचं गुलशकर हॉस्पिटलने या ठिकाणी शब्द दिला आहे. आणि असंच चांगलं काम, म्हणजे गणपती उत्सव हा उत्सव असा आहे की जो आपण सगळेजण एकत्र येऊन साजरा करतो, सार्वजनिकरित्या सगळे एकत्र येत असतो. 10 दिवस अतिशय आनंदाने आपण सगळेजण या उत्सवामध्ये सहभागी होत असतो. तुम्ही होम मिनिस्टरचाही कार्यक्रम गेले 7 वर्ष सलग ठेवताय, म्हणजे आपल्या महिला भगिनींना एक आनंद देण्याचा प्रयत्न या निमित्ताने तुम्ही करताय. आणि पुढच्या पिढीला सुद्धा चांगले संस्कार या निमित्ताने तुम्ही करताय, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला या सगळ्या आठवणी आणि त्यांच्यावरती एक चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न आहे. जसं आपल्या लहानपणी आपण वेगळ्या ठिकाणी राहत असताना आपल्या मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रम व्हायचे. आजही आपल्या सगळ्यांच्या ते स्मरणात आहेत त्या गोष्टी, आठवणी. सगळ्यांना आपल्याला आठवते आपल्या लहानपणचा गणपती. आणि 10 दिवस कसे जातात हे कळत नाही. 10 दिवस सगळेजण इतके एकत्र येऊन आनंदाने साजरा करत असतात. त्याच्यामुळे तुमचं अष्टरेक मित्रमंडळ असंच चांगलं काम इथून पुढच्या काळामध्ये या भागामध्ये करत राहू. आणि तुमच्या या सगळ्या उपक्रमांना माझ्या वतीने, नगरसेवक पंकज भालेकर यांच्या वतीने, नवीन शेठ भालेकरांच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुम्हाला दुसरं महत्त्वाचं, गणपती उत्सवानिमित्ताने मी या निमित्ताने शुभेच्छा देतो की तुम्ही तुमच्या ज्या मनातली स्वप्न आहेत, तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, त्या गणरायाने पूर्ण कराव्यात. अशा प्रकारचे तुम्हाला मी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.